हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण मिरची भजी बनवतो आहे. बटाट्याची भजी, कांदा भजी, दुधी भोपळ्याची भजी, वेगवेगळ्या प्रकारची भजी तुम्ही बनवली असेल. मिरचीची भजी एकदा नक्की बनवा. ही मिरचीची भजी बनवण्यासाठी अशा प्रकारच्या जाड मिरच्या मी 1 तासभर मीठ घालून ठेवणार आहे. अशा पद्धतीने त्या चिरून घ्यायच्या. आतलं बी वगैरे काढायचं, म्हणजे तिखट जास्त लागणार नाहीत. बी वगैरे काढून घ्यायचं, मीठ टाकायचं आणि 1 तासभर असंच मिठामध्ये मुरू द्यायचं. मिठामध्ये मुरल्यामुळे तिखटपणा कमी होतो. तरी मी इथे अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत. त्यासाठी स्टफिंग बनवायचं आहे आपल्याला, आणि हे स्टफिंग बनवण्यासाठी बटाटे अशा पद्धतीने कुस्करून घेतलेत. आता आपण याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये आलं, लसूण, मिरची आणि थोडेसे धने वाटून घेतलेत, ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. ही भाजी तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकताय, पण मी अशा पद्धतीने ही भाजी बनवून घेते. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा हिंग घालून घेते आणि थोडीशी हळद घालूया, अर्धा छोटा चमचा. त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊ, आणि कोथिंबीर तर झालीच पाहिजे. खूप सारी कोथिंबीर घालून घेते आणि हे आता हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया. पूर्णपणे इथे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे, आणि हे मिरचीमध्ये आपल्याला हे स्टफिंग भरायचं आहे आणि बेसनमधून तळून घ्यायचे आहेत. ही मिरचीची भजी खूप छान लागतात. येत्या पावसाळ्यामध्ये ही भजी नक्की बनवून खा, खूप छान लागतात. तर मिरच्यासुद्धा 1 तासभर मुरलेल्या आहेत मिठामध्ये. आता आपण याच्यामध्ये हे बटाट्याचं सारण भरून घेऊया. पूर्ण सगळ्या मिरच्या मी इथे भरून घेते, आणि थोडे भाजीचे वडेसुद्धा बनवून घेते, कारण स्टफिंग जास्त झालं होतं. तर मी थोडेसे वडे बनवले आणि थोडे मिरच्या बनवलेत. जर व्हिडिओ तुम्हाला माझे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर इथे सगळ्या मिरच्या मी अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत, बघू शकताय. फक्त मी 1/2 किलो मिरच्या आणल्या होत्या. 1/2 किलोमध्ये भरपूर मिरची भजी होतात, आणि मी इथे थोडेसे वडे बनवलेत. इथं बेसनचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. 1/2 किलो बेसन घेतलं आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, आणि थोडंसं तांदळाचं पीठ, म्हणजे 1 चमचा तांदळाचं पीठ घालून पाणी घालून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. गॅसवर तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बेसनच्या बॅटरमध्ये ही मिरची आपल्याला बुडवून घ्यायची आहे आणि तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम फ्लेम आहे. मीडियम फ्लेमवर ह्या आलटून पलटून मी ह्या मिरच्या आता तळून घेणार आहे. तुम्ही तव्यावर सुद्धा कमी तेलामध्ये भाजून घेऊ शकताय, त्यासुद्धा खूप छान लागतात. तर मी अशा पद्धतीने मिरच्या तळून घेते. तर इथे मिरच्या तयार झालेल्या आहेत. त्या मिरची भजी खूपच छान दिसत आहेत. तर कशी वाटली रेसिपी ते कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.